या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर दौऱ्यावर असलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक प्रश्न, बिहार निवडणूक, महापालिका राजकारण, शेतकरी प्रश्नांसह अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी थेट भाष्य केले। सोलापूरमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज विविध महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली। सामाजिक तणावापासून बिहार निवडणुकीपर्यंत, महापालिका निवडणुकीपासून शेतकरी प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले। बिहार निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले, आमची माहिती वेगळी होती पण निकाल वेगळा आला, मात्र लागलेला निकाल हा स्वीकारायचा असतो। लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांद्वारे महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही महिलांना थेट लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटतात हे ऐकले होते, पण सरकारमार्फत संपूर्ण महिलांना 10,000 देणे आम्ही कधी ऐकले नव्हते। या योजनेचा निवडणुकीवर झालेला परिणाम लोकांनी ठरवावा। 10,000 देणे हेच यशाचे कारण असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल। उद्याचे 1 ते 19 तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन आहे। विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत असे त्यांनी सांगितले। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो। यापुढे भाष्य टाळत त्यांनी संयमी भूमिका ठेवली। तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले, पत्र मिळाले हे खरे आहे, पण त्यावर मी विचार केलेला नाही। एका सहकार्याने मला ते दाखवले। पत्रकारांनी हा मुद्दा प्रसार माध्यमांकडे नेल्याची त्यांनी नोंद केली। अनेक ठिकाणी बेरोजगारी वाढत असून त्याचा परिणाम तरुण पिढीवर गंभीरपणे होत असल्याचे त्यांनी मान्य केले। आमदार राजू खरे यांच्याबद्दल म्हणाले, मी त्यांच्या खोलात जाऊ इच्छित नाही। आमदारांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊ नये असे त्यांनी सुचवले। स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर भाष्य करताना पवार म्हणाले, पक्ष असे संपत नसतात, विचार संपत नाहीत। 1975 रोजी काँग्रेसचा पराभव झाला होता, पण काँग्रेस पुन्हा उभी राहिली याची आठवण त्यांनी करून दिली। गांधी नेहरू विचार स्वीकारणारी काँग्रेस संपणारी नाही, ती पुन्हा वेगळ्या स्थितीत पोहोचेल। एकूणच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये विविध ज्वलंत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर बिनधास्त, थेट आणि सखोल भूमिका मांडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।